सोलापूरमधून धक्कादायक घटना समोर आली आहे। बार्शी तालुक्यातील पांगरी पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडलेल्या दुहेरी मृत्यूच्या रस्त्याचा अखेर उलगडा झाला आहे। पोलिसांच्या तपासात एक धक्कादायक बाब समोर आली असून विवाहितेने आपल्या प्रियकराच्या मदतीने नवऱ्याचा खून करण्याचा प्रयत्न केला, पण या प्रयत्नात तिने आपला प्रियकरही गमावल्याचे समोर आले आहे। पांगरी पोलिसांनी या प्रकरणात मयत गणेश अनिल सपाटे वय वर्ष 26 राहणार अलीपूर रोड बार्शी आणि रुपाली शंकर पहाडे आणि रुपाली शंकर पटाडे वय वर्ष 35 या दोघांविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल केला असून रुपालीला अटक करण्यात आली आहे। काही दिवसांपूर्वी सोलापुरातील ढाळे पिंपळगाव तलावात 2 मृतदेह सापडले होते। या प्रकरणाचा तपास करत असताना पोलिसांना मिळालेल्या माहितीच्या आधारे धक्कादायक सत्य समोर आले आहे। विवाहित महिलेने आपल्या पतीचा काटा काढण्यासाठी प्रियकरासोबत योजना आखली। ठरलेल्या प्लॅनिंगनुसार महिलेने पतीला तलावाजवळ बोलवले। त्यानंतर प्रियकराने पतीला उचलून थेट पाण्यात फेकण्याचा प्रयत्न केला, मात्र पतीने जीव वाचवण्यासाठी धडपड करत महिलेच्या प्रियकराला मिठी मारली होती, त्यामुळे तोही पाण्यात पडला। जीव वाचवण्याच्या धडापडीत दोघांचाही बुडून मृत्यू झाला। या घटनेनंतर पोलिसांनी प्रियसीला ताब्यात घेत तिच्यावर खुनाचा गुन्हा दाखल करत तिला अटक केली आहे, पण या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे।